पहिलं हे जे लेक्चर आहे हे मातृभाषा मराठीमध्ये मी करतोय आणि साधारणतः 21/8/2025 आजचे दिनांक आहे. आणि ह्यामध्ये आपण आता डायरेक्टली लेक्चर सुरू करतोय. मागचे जे काही लेक्चर झाले त्यामध्ये काही प्रमोशनल ॲक्टिव्हिटीज आयुर्वेदा टीचर्स असोसिएशनच्या आणि टू डेज आयुर्वेदाच्या अशा कंबाईन ॲक्टिव्हिटीज होत्या. आता आपण डायरेक्टली लेक्चरला सुरू करतोय. ठीक आहे. त्याच्यानंतर लगेच हिंदी लेक्चर सुद्धा आपल्याला बघायला मिळेल. तर प्रश्न क्रमांक हे टू डेज आयुर्वेद ऍप्लिकेशनचं बॅनर आहे, मे 2026. ठीक आहे. सो मला वाटतं पेज नंबर 12. 18 पर्यंत प्रश्न झाले होते. पुढचा प्रश्न आपण आज घेतोय. पुढचा प्रश्न मला वाटतं 19 नंबरचा आहे. क्वेश्चन नंबर 19. आपण NTT 2025चा पेपर बघतोय आणि त्यातले प्रश्न बघतोय. मागचे 18 प्रश्न आपले बघून झालेत. हे डिसेक्शन का करावं आणि कशासाठी करावं? तर जनरली विद्यार्थी कुठलीही परीक्षा देताना प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर बघतात, त्याचं एक अनालिसिस करतात, त्याचे अनालिसिस सुंदर असं अनालिसिस झाल्यानंतर अभ्यासाला सुरू करतात. अशी किमान माझी तरी मेथडॉलॉजी आहे टू क्रॅक एनी एक्झाम. मग ती फर्स्ट इयर BMS असो, सेकंड इयर असो, फायनल इयर असो, प्री PG असो, फायनल इयर PG असो, AIPGT असो किंवा PhDची एंट्रन्स असो. तर त्यामुळे जे काय मी तुम्हाला टाइमलाईन दिलेली आहे साधारण 100 लेक्चर्सची, त्यातलं हे चौथं पर्व आहे आणि आता वेळ न दवडता आपण सुरू करतो. क्वेश्चन नंबर 19. क्वेश्चन ID आहे 171088. मार्क आहेत 1. नो निगेटिव्ह मार्किंग. विच ऑफ द फॉलोइंग हायपोथेसिस आर फॉर्म्युलेटेड बाय नॉवेल्स रिगार्डिंग अँड्रोगोनी? आता जेव्हा आपण स्टडी मटेरियल दिलेलं आहे तुम्हाला, त्याच्यात हे नॉवेल्स नावाचं जे काही ऑथर आहे. एक सेकंड, जरा व्हिडिओ मी पॉज करतो, जरा पाऊस येतोय. नॉवेल्स नावाचं जे काही पुस्तक आहे ते पुस्तक सुद्धा आपण तुम्हाला याच्यामध्ये स्टडी मटेरियल मध्ये दिलेलं आहे. तर ते तुम्ही थोडं वाचणं अपेक्षित आहे, आता वेळ आहे म्हणून. आता जे हायपोथेसिस मांडलेलं आहे नॉवेलने, हे कुठलं आहे? 1980 साली असा प्रश्न आहे. तर त्याचे त्यांनी ABCDE असे ऑप्शन्स दिलेले आहेत आणि त्याच्यानंतर त्यांनी कुठले जे काही हायपोथेसिस आहेत ते हायपोथेसिस करेक्ट आहेत, म्हणजे मल्टिपल आन्सर्स. प्रश्न समजून घ्या. प्रश्न जो आहे हा मीडियम डिफिकल्टीचा आहे. प्रश्नाचा प्रकार जो आहे हा मल्टिपल करेक्ट आन्सर्स सिलेक्ट करायचे आहेत. तर हा क्रिटिकल थिंकिंग आपली चेक करणारा प्रश्न आहे. अडल्ट अप्रोच टू लर्निंग इज ॲज अ जजमेंटल. अडल्ट अप्रोच टू लर्निंग ॲज अ जजमेंटल. दुसरं हायपोथेसिस आहे अडल्ट अप्रोच आर टू लर्निंग ॲज अ प्रॉब्लेम सॉल्विंग. अडल्ट लर्न most effectively when the issue is in of immediate importance. त्यानंतर D आहे अडल्ट मस्ट लर्न बाय एक्सपिरियन्स. आणि E म्हणजे शेवटचं ऑप्शन आहे अडल्ट मस्ट अंडरस्टँड व्हाय दे मस्ट लर्न एनिथिंग. ठीक आहे. तर त्याचे त्यांनी करेक्ट आन्सर्स 1 2 3 4 दिलेले आहेत, त्याच्यापैकी आपल्याला चूज करायचे. तर पहिलं ऑप्शन आहे A B C आणि E हे बरोबर आहेत. दुसरं ऑप्शन आहे ABD आणि E हे बरोबर ऑप्शन हे आहे बरोबर असं दुसऱ्या ऑप्शन मध्ये आपल्याला बघायला मिळतं. तर BCD आणि E हे बरोबर आहेत आपल्याला तिसऱ्या ऑप्शन मध्ये बघायला मिळतं. चौथं जे आहे ते ABC आणि D हे बरोबर आहेत असं आपल्याला बघायला मिळतं. तर असा प्रश्न आल्यानंतर सगळ्यात पहिले आपली पेन्सिल घ्यायची आणि लॉजिकल थिंकिंग सोडवण्याचा प्रयत्न करायचा. आता आपण पेन्सिल घेतोय, स्मार्ट पेन, इनविजिबल इंक, व्हॅनिशिंग पेन आणि आपण तो घेऊन ठेवलाय. आपण एक्सप्लेनेशन बघूया. पर्टिक्युलरली फ्रॉम द अडल्ट लर्निंग अँड एंड्रोगॉगी सेक्शन रेफरिंग टू द नॉवेल्स
1980, द करेक्ट हायपोथेसिस रिगार्डिंग द अडल्ट लर्निंग इन्क्लूड्स, काय काय असायला हवेत ते आपण मांडलेले आहेत. तर अडल्ट अप्रोच टू लर्निंग ॲज अ प्रॉब्लेम सॉल्विंग. ठीक आहे, पेन घेऊया. अडल्ट अप्रोच टू लर्निंग ॲज अ प्रॉब्लेम सॉल्विंग. क्रिटिकल थिंकिंग त्यांच्या डेव्हलप झालेली असते अडोलेशन स्टेटमध्ये आणि ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतात. दुसरं, अडल्ट लर्न मोस्ट इफेक्टिव्हली वेन द इश्यू इज ऑफ द इमिडिएट इम्पॉर्टन्स. त्याच्यानंतर दुसरा करेक्ट ऑप्शन आहे, जो म्हणजे डी आहे, तो आहे अडल्ट मस्ट लर्न बाय एक्सपिरियन्सेस. सर्वात जास्त आपल्याला शिकायला कधी मिळतं, तर अनुभवापेक्षा श्रेष्ठ गुरु कुठलाही नाही असं म्हणतात. तर अडल्ट लर्निंग मध्ये सुद्धा एक्सपिरियन्सच तुम्हाला कामाला येतो. त्यानंतर अडल्ट मस्ट अंडरस्टँड व्हाय दे मस्ट लर्न एनिथिंग. आलं लक्षात? तर अडल्ट जे आहेत ते साधारणतः जे त्यांना शिकायचे त्याच्यातून शिकतात. दॅट मीन्स अडल्ट मस्ट अंडरस्टँड व्हाय दे मस्ट लर्न एनिथिंग. त्यांना एक कोल कशामुळे दिलेला आहे ते मिळतं. आता कुठला ऑप्शन बरोबर नाही आहे? ठीक आहे, तर कुठला ऑप्शन बरोबर नाही आहे? Adult approach to learning as a judgmental. It's not a part of novel six core assumption. In fact, novel emphasizes self-direction, experience, readiness to learn, and internal motivation, not a judgment. Not a judgment हा वर्ड आपल्याला जास्त गरजेचा आहे. म्हणजे एक एक सेंटेन्स वाचल्यानंतर आपल्याला बघायला मिळतं की बी, सी, डी आणि ई हे करेक्ट ऑप्शन्स आहेत. तर याला काही सर तुम्ही म्हणताय तसं काही याला सपोर्टिंग डॉक्युमेंट आहे का? तर सपोर्टिंग डॉक्युमेंट आहे ते म्हणजे त्यांचं पुस्तक जे नॉवेल यांनी दिलेलं आहे. अकॉर्डिंग टू द नॉवेल, adults are self-directed learners. ओके, ड्रॉ अँड एक्सपिरियन्स, ते अनुभवातून शिकतात. आर रेडी टू लर्न व्हेन दे एक्सपिरियन्स अ नीड. त्यांना शोध ही गरज ही शोधाची जननी आहे असं म्हणतात. तर त्यांना जेव्हा खूप जास्त गरज असते तेव्हा ते पटकन त्या पद्धतीनं नॉलेज लर्न करतात. जसं आपण बघतो की आता एक्झाम आहे, 1 महिन्यावर एक्झाम आहे, तर आपण काय करतो, सगळं बाजूला काम करून एक्झामची प्रिपरेशन करतो. तर अशा पद्धतीने अडल्ट लर्न करू शकतात. हे जे लहान मुलं पेडागॉगी मध्ये करू शकतात का? तर नाही करू शकत. आर रेडी टू लर्न व्हेन दे एक्सपिरियन्स अ नीड अँड आर प्रॉब्लेम सेंटर्ड इन द लर्निंग ओरिएंटेशन. हे असं कोणी सांगितलेलं आहे? तर अडल्ट लर्निंग थ्योरीच्या सेक्शनमध्ये हे दिलेलं आहे. तर अशा प्रकारे आपला प्रश्न संपलेला आहे. पुढचा प्रश्न घेऊया, 19वा प्रश्न. 19वा प्रश्न जो आहे, अरेंज द फॉलोइंग स्टेप्स ऑफ स्ट्रक्चर मॉडेल ऑफ सिंटॅक्स. सिंटॅक्स इन हेरायकल ऑर्डर. हा जो काही प्रश्न आहे, हा प्रश्न मला वाटतं कॉम्प्युटर रिलेटेड आहे. कारण की मी जेव्हा स्टॅट वगैरे लावतो तर सिंटॅक्स नावाचा एक प्रकार असतो आणि हा त्या पद्धतीचाच प्रश्न दिसतोय. बघूया, प्रश्न आहे सिक्वेन्सिंग ह्या प्रक्रमाचा. स्टेप्स त्यांनी विचारले. डिफिकल्टी मीडियम टू हाय आहे. वाचलं नसेल तर डिफिकल्टी जास्त आहे. प्रश्नाचा क्रमांक आहे 20 आणि क्वेश्चन आयडी आहे 171089. चूज द करेक्ट आन्सर फ्रॉम द ऑप्शन्स गिवन बिलो. पहिला त्यांनी दिलेला आहे BCE, BE, C, D, A. दुसरा दिलेला आहे EABCD. तिसरा दिलेला आहे CBADE. चौथा दिलेला आहे DEBCA. तर अशा पद्धतीनं आपण आता पहिल्यांदा त्याला सोडवून बघूया आणि सोडवल्यानंतर तुम्हाला लगेच लक्षात येईल की कशा पद्धतीनं प्रश्न सोडवायचा आहे. पर्टिक्युलरली इन द सेक्शन डिस्क्रायबिंग द स्ट्रक्चरल मॉडेल ऑफ टीचिंग सिंटॅक्स commonly associated with the indicative teaching or the concept of attainment model. Concept of attainment model हे परत प्रश्न तुम्हाला विचारू शकता. तर बघा, यात जर तुम्ही सिंटॅक्स जर शब्दच माहित नसेल तर हा पूर्ण प्रश्न तुमचं चुकणार आहे. तर तुम्हाला सिंटॅक्स शब्द माहिती पाहिजे. जी आपली USP होती 2025 सालाची, तर त्यामध्ये आपण विशेषतः 11,000 टर्मिनॉलॉजी काढून दिल्या होत्या. त्याच्यामध्ये हे टीचिंग सिनॉप्सिस सुद्धा आहे. तर मोस्ट कॉमनली असोसिएट विथ द इंडक्टिव्ह टीचिंग
or the concept of attainment model. The hierarchical order are of the following step. पहिला आहे, तुम्ही काय करता, टीचिंग सिंटॅक्स मध्ये पहिल्यांदा प्रिपरेशन करता, मग प्रेझेंट करता, मग कंपॅरिझन करता, मग जनरलायझेशन करता आणि मग ऍप्लिकेशन करता. तर करेक्ट सिक्वेन्स आहे DEBCA. याचा परत आपण एक एक्सप्लेनेशन बघूया छानसं. द स्ट्रक्चर मॉडेल सिंटॅक्स फॉलोइंग द दिस प्रोग्रेस. तर आपण प्रिपरेशन काय करतो, सेट ऑफ सेट द स्टेज फॉर लर्निंग. आपण प्रिपरेशन करतो. आधी आपण डायरेक्ट पीपीटी सुरू करतो का, प्रेझेंटेशन सुरू करतो का, तर नाही, आधी पण प्रिपरेशन करतो. त्यानंतर दुसरी स्टेप आहे प्रेझेंटेशन. इंट्रोड्यूस एक्झाम्पल्स अँड द कॉन्टेंट. जसं आता आपण ही तुमच्या समोर एक, मी एक आन्सर की किंवा एक पीडीएफ ओपन करून ठेवले, हे काय झालं, मटेरियल झालं. आणि हे प्रेझेंटेशन झालं. मग याच्यात काय वेगवेगळे एक्झाम्पल्स मी ते देतोय तुम्हाला, कंटेंट देतोय. सो दॅट इज अ प्रेझेंटेशन. त्यानंतर कंपॅरिझन. कंपॅरिझन आपण करतो, लर्नर ऑब्झर्व सिमिलरिटी अँड डिफरन्सेस. आता आपण यामध्ये काही प्रश्न सोपे आहेत, कठीण आहेत, काही सारखे आहेत, 2024 मधले काही रिपीट आहेत का, असं सिमिलरिटी बघतो आणि डिफरन्स सुद्धा बघतो. एखाद्या क्वेश्चनची डिफिकल्टी जास्त आहे, हा जो सिक्वेन्स आहे हा फार सोपा आहे. प्रिपरेशन, प्रेझेंटेशन, कंपॅरिझन, जनरलायझेशन, फॉर्म द रूल ऑर द कॉन्सेप्ट. आता हे सगळे सिमिलरिटी वगैरे बघितले. त्यानंतर एक आपण जनरलाइज आयडिया करतो की 2025चा एनसीएसएमने काढलेला, एनटीएनी काढलेला एनटीईटीचा पेपर कसा होता. तर हा पेपर जो होता, हा मीडियम टू हाय डिफिकल्टीचा होता. आणि यामध्ये 50 मार्क्स स्कोर करणं इज थोडंसं डिफिकल्ट होतं. कारण की जनरली आपण ज्या पद्धतीने अभ्यास करतो त्या पद्धतीपेक्षा थोडासा अभ्यास जास्त याच्यामध्ये अपेक्षित आहे. अशा प्रकारे आपण एक जनरलाइज रूल तयार करतो. त्यानंतर अप्लिकेशन, अप्लाय नॉलेज टू न्यू सिच्युएशन. जे सगळ्यात शेवटची आहे, आता समजा मी तुमचं एक लेक्चर घेतलं एनटीईटीचे, लेक्चर ऐकले तुम्ही, तुमच्या मेंदूमध्ये काही प्रकाश पडला, त्याच्यातून तुम्हाला काही ज्ञान झालं. आता जेव्हा तुम्ही फायनल पेपर सोडवणार आहे, तेव्हा तुमचं जे काही ज्ञान आहे ते तुम्ही काय करणार आहात, तर तुम्ही ते नॉलेज अप्लाय करणार आहात. अप्लाय नॉलेज टू न्यू सिच्युएशन. आता अशा पद्धतीने याचा आन्सर आहे DEBCA. अशा प्रकारे हा प्रश्नाचा आपलं एक्सप्लेनेशन किंवा डिसेक्शन म्हणतोय जे, ते संपलेलं आहे. पुढचा प्रश्न आहे क्वेश्चन नंबर 21. क्वेश्चन आयडी आहे 171069. याला 1 मार्क आहे आणि कुठलाही निगेटिव्ह मार्क याला नाही. आता सगळ्यात पहिले आपण प्रश्न बघूया. द सेकंडरी बिहेवियर ऑफ द चाइल्ड अकॉर्डिंग टू रॉबर्ट शियर्स स्टार्ट्स विथ इमिटेशन, मोल्डिंग, रिइन्फोर्समेंट आणि इननेट. आता हा प्रश्न परत तुम्हाला ज्या पद्धतीने मी सांगितलं की तुम्हाला टर्मिनॉलॉजी माहिती असणं गरजेचं आहे. कशाला काय म्हणतात, व्हॉट इज मीन बाय इनेट, व्हॉट इज मीन बाय रिइन्फोर्समेंट, व्हॉट इज मीन बाय मोल्डिंग, व्हॉट इज मीन बाय इमिटेशन. हे जर तुम्ही केलं व्यवस्थित, जे आपण 11,000 दिले होते, ह्यामध्ये सगळ्या टर्मिनॉलॉजी मला वाटतं कव्हर आहेत. तर त्या परत परत तुम्ही वाचावं असं मला म्हणतो. जसं आपण फर्स्ट इयर मध्ये विद्यार्थी आला की त्याला काय म्हणतो, तुम्ही बाबा रे श्लोक पाठ करा, वाताचे श्लोक पाठ करा, पित्ताचे श्लोक पाठ करा, अष्टांग हृदय 12वा अध्याय, 11वा अध्याय, 4था अध्याय. तशा पद्धतीने टर्मिनॉलॉजी, 11,000 टर्मिनॉलॉजी फार महत्वाच्या आहेत. त्या तुम्ही परत परत मी सांगतो त्या वाचणं गरजेचं. का गरजेचं आहे बघा, तुम्हाला इमिटेशन मध्ये काय कळतच नाही पहिल्यांदा वाचलं तर, मोल्डिंग काही कळतच नाही, रिइन्फोर्समेंट काही कळतच नाही, इननेट काहीच कळत नाही. त्यामुळे ह्या जर तुम्ही केल्या, ऑलरेडी आपल्या दिलेल्या आहे त्याचा ऍक्सेस सगळ्यांना, तर ते केल्या की मग तुम्हाला अतिशय सुंदर असा पेपर सोडवता येणार आहे. अकॉर्डिंग टू द रॉबर्ट्स सेकंडरी बिहेवियर इन द चाइल्ड स्टार्ट विथ इमिटेशन. आता याचं एक्सप्लेनेशन मी तुम्हाला सांगितल्यानंतर एकदम सोपं समजेल. रॉबर्ट शियर्स emphasizes that learning of the secondary behavior begins with the imitation, where the child observes and replicates the behavior of model, especially parents and caregivers. आता जी काही दाई आहे, आजी आहे, आजोबा आहेत, यांना तो कॉपी करण्याचा प्रयत्न करतो. तर त्याच्यामध्ये त्याचे मॉडेल्स विशेषतः डेव्हलप व्हायला लागतात, बिहेवियर ऑफ मॉडेल तयार व्हायला लागतात. याचं सोर्स काय आहे, तर चाइल्ड सायकोलॉजी, थ्योरीज ऑफ सोशल लर्निंग, शियर्स कॉन्ट्रीब्युशन ह्या चॅप्टरमध्ये आपल्याला बघायला मिळतं. इमिटेशन सर्व ॲज अ फाउंडेशन बिफोर द reinforcement अँड अदर लर्निंग मेकॅनिझम सेव्ह द बिहेवियर
बिहेवियर फर्दर. आता पहिलं त्याचा आन्सर आहे इमिटेशन. अशा पद्धतीने हा प्रश्न संपलेला आहे. पुढचा प्रश्न आपण बघतोय. आपण बहुतेक 30 पर्यंत प्रश्न बघणार आहे आज. पुढचा प्रश्न आहे क्वेश्चन नंबर 22. क्वेश्चन आय डी आहे 171031. मार्क्स 1 मार्क आहेत. आणि प्रश्न कुठल्या प्रकारचा आहे तर सिम्पल क्वेश्चन आहे. आणि फिल इन द ब्लँक्स, फिल इन द ब्लँक्स म्हणजे इझी आणि फिल इन द ब्लँक्स ह्या पद्धतीचा तो प्रश्न आहे. तर सगळ्यात पहिला आहे टीचिंग स्टाईल, सॉरी, क्लासरूम सेटिंग इज अन इम्पॉर्टंट फिल इन द ब्लँक इन क्लासरूम मॅनेजमेंट. टीचिंग स्टाईल मॅनेजमेंट, लर्निंग हॅबिट, व्हेरिएबल आणि फीडबॅक. तर असे 4 प्रकारचे ऑप्शन दिलेले आहेत. सिम्पल आहे, व्हेरिएबल इन क्लासरूम मॅनेजमेंट असं त्यांचा आन्सर आहे. टीचिंग स्टाईल classroom setting is an important variable in classroom management. Under the classroom management section, it is mentioned that हा जो काही चॅप्टर आहे त्याच्यामधला हे आहे क्लासरूम सेटिंग इज एन इम्पॉर्टंट व्हेरिएबल इन द क्लासरूम मॅनेजमेंट, इन्फ्लुएन्सिंग स्टुडंट बिहेवियर, टीचर कंट्रोल अँड ओव्हरऑल लर्निंग एन्व्हायरमेंट. कशा पद्धतीची क्लासरूम पाहिजे ह्याबद्दलचा सगळा उहापोह ह्या क्लासरूम मॅनेजमेंट ह्या चॅप्टरमध्ये, ह्या सेक्शनमध्ये दिलेला आहे. एक्सप्लेनेशन का इन एज्युकेशन सायकोलॉजी अँड क्लासरूम ऑर्गनायझेशन थिअरी, क्लासरूम सेटिंग रेफर टू aspect like seating arrangement, lighting, noise, classroom design, all of which are variables that can affect the teaching learning process. ओके. पुढचा प्रश्न आहे क्वेश्चन नंबर 23. क्वेश्चन आयडी आहे 171051. त्याला 1 मार्क आहे. अरेंज द फॉलोइंग कॉम्पोनेंट्स ऑफ द कॉम्प्युटर बेस्ड असेसमेंट इन हरायकल ऑर्डर. हरायकल ऑर्डर दॅट मीन द क्वेश्चन परत डिफिकल्टी कशी, इझी टू मीडियम, इझी टू मीडियम. आणि ह्या डिफिकल्टीमध्ये आपल्याला सिक्वेन्स लावायचा आहे. म्हणजे नॉलेज विथ परफेक्शन तुम्हाला पाहिजे, नॉलेज विथ परफेक्शन किंवा प्रिसाइज नॉलेज, प्रिसाइज नॉलेज. तर प्रिसाइज नॉलेज तुम्हाला पाहिजे आहे. आणि आता आपण त्याच्यासाठी प्रयत्न करणार की तो कसा मिळवून घ्यायचा. तर असेसमेंट जनरेशन, स्टोरेज, रिट्रीवल, ट्रान्समिशन, असेसमेंट डिलिव्हरी, असेसमेंट स्कोरिंग अँड इंटरप्रिटेशन. तर सगळ्यात पहिले आहेत त्यांनी आन्सर दिलेले ते बघून घेऊया आणि नंतर आपला मेंदू लावूया. किंवा आपण असं करूया की पहिल्यांदा आपण आपले आन्सर्स काढून घेऊ आणि नंतर लावू. तर सगळ्यात पहिले काय दिलेलं आहे, असेसमेंट जनरेशन. मी परत व्हॅनिशिंग पेन घेतो. असेसमेंट जनरेशन, असेसमेंट डिलिव्हरी, असेसमेंट स्कोरिंग अँड इंटरप्रिटेशन, स्टोरेज सगळ्यात शेवटी होणार. तर ज्याच्यात सगळ्यात शेवटी स्टोरेज आहे तो ऑप्शन आपल्याला बघायला मिळतो. सगळ्यात शेवटी स्टोरेज आहे बी मध्ये, तर बी चा आन्सर एकच आहे. तर आन्सर आपला आहे ACDB. म्हणजे प्रश्न सोडवताना एवढं समजलं पाहिजे की जो शेवटचा आहे किंवा जो पहिला आहे हा कुठल्या ऑप्शन मध्ये आहे. तर जर स्टोरेज, रिट्रीवल अँड ट्रान्समिशन हे जे काही ऑप्शन आहे हे शेवटच्या ह्याच्यात असेल तर आन्सर आहे. तर शेवटच्या ह्याच्यात बी कुठं आहे, पहिल्याच्या ह्याच्यात ACDB. समजलं. तर हा इथं तुमचे किती सेकंद वाचले, जवळपास 30 ते 40 सेकंद वाचलेले त्या प्रश्नामध्ये, जरी प्रश्नाची लेवल डिफिकल्टी हाय असेल तर. पहिल्यांदा आपण काय करतो, असेसमेंट जनरेट करतो. जनरेट केल्यानंतर त्याची डिलिव्हरी देतो. म्हणजे पहिले हे, मग हे झाल्यानंतर हे आणि मग शेवटी हे. ठीक आहे. अशा पद्धतीचा आन्सर ACDB ह्या पद्धतीने तुम्हाला बघायला मिळतं. आता परत आपण त्याचं एक्सप्लेनेशन छानसं बघूया. थोडंसं लिहून ठेवलं मी. Explanation. The flow of the typical computer-based assessment system follows this structure. Assessment generation, creating the test items and questions. जसं आता तुम्ही मॉक टेस्ट देता, तर मॉक टेस्ट मध्ये हे सगळं मला बॅकएंडला करावं लागतं. त्याच्यानंतर असेसमेंट डिलिव्हरी, मग तुम्हाला मी सांगतो की तुम्ही आता मॉक टेस्ट सोडवू शकता. मग तुम्ही web.class+ याच्यावर आपला ORG कोड आणि तुमचा मोबाईल नंबर टाकून त्याचे ऍक्सेस देऊ शकता. मग असेसमेंट डिलिव्हरी, डिलिव्हरिंग द टेस्ट टू लर्नर्स, ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहे जसं आता आपलं ऍप्लिकेशन आहे सेम. त्यानंतर स्कोरिंग अँड इंटरप्रिटेशन, ऑटोमॅटिकली ऑर मॅन्युअली स्कोरिंग अँड अनालायझिंग परफॉर्मन्स. त्यानंतर आहे स्टोरेज, रिट्रीवल अँड ट्रान्समिशन, स्टोरिंग रिझल्ट अँड इनेबलिंग ऍक्सेस अँड रिपोर्टिंग. म्हणजे जसं तुमची आता मॉक टेस्ट संपली, मॉक टेस्ट संपल्यानंतर तुम्हाला एक
तुमचे रिस्पॉन्स आमच्याकडे जमा झाले. जमा झाल्यानंतर त्याच्यामध्ये जो काही रिझल्ट लागतो तो तुम्हाला बघता आला पाहिजे की माझी रँक किती, मला मार्क किती, म्हणजे किती बरोबर आले, म्हणजे किती चुकले. मग चुकले तर त्याचं काय एक्सप्लेनेशन आहे. जस्ट लाईक टेलिग्रामवर आपले जे क्वेश्चन टाकतो की ते पोल असतो, पोलमध्ये मी तुम्हाला सिलेक्ट करायचे ऑप्शन देतो. तुम्ही सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला कळतं की माझा आन्सर चुकीचा आहे. मग काय चुकीचं आहे तर काय एक्सप्लेनेशन आहे तुम्ही लगेच बघू शकता. हे झालं फ्री स्वरूपात. पण आपल्याला जेव्हा आपण पेड मॉक टेस्ट घेतो त्यामध्ये आपण सगळ्यात पहिले काय करतो, मी टेस्ट सिरीजचे क्वेश्चन्स तुम्हाला पुट ऑन करतो. त्याच्यानंतर ती टेस्ट सिरीज ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर लॉन्च होते. म्हणजे काय होते, असेसमेंटची डिलिव्हरी होते. त्याच्यानंतर स्कोरिंग अँड इंटरप्रिटेशन. आता याच्यामध्ये टाइम वगैरे सगळ्या गोष्टीचा मार्कर पकडून मग तुमचा टॉपर काढला जातो की या व्यक्तीच्या इतक्या सेकंदामध्ये त्यांनी उत्तर काढलेलं आहे. म्हणजे एक हेल्दी कॉम्पिटिशन. आणि आपण वर्गामध्ये कुठल्या रँकला आहोत किंवा आपला परफॉर्मन्स कसा आहे, 50च्या वर मिळताय, 50च्या खाली मिळताय, अगदीच पेपर कठीण होता, अगदीच सोपा होता, माझे काय कॉन्सेप्ट राहिले का, असं असेसमेंट होतं. आणि शेवटी तुम्हाला ते रिझल्ट वगैरे स्वतःला बघता येतात आणि रँक दिसते. म्हणजे 72 मार्क, 75 मार्क वगैरे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया आपण. थोडंसं फास्ट जाऊया. क्वेश्चन नंबर 24. क्वेश्चन आयडी आहे 171056. 1 मार्काचा प्रश्न आहे. परत प्रश्न जो आहे तो इझी कॅटेगरीतला आहे. प्रश्न कुठला, इझी कॅटेगरीतला. विच ऑफ द फॉलोइंग रेफर्स टू द सॉफ्टवेअर अँड ऑनलाईन डिव्हाइस अँड एन्व्हायरमेंट दॅट ऍडजस्ट टू इंडिव्हिज्युअल नीड्स. ठीक आहे. असा सॉफ्टवेअर जो ऑनलाईन डिव्हाइसवर काम करतो आणि ऑटोमॅटिकली इंडिव्हिज्युअलच्या गरजेनुसार तो ऍडजस्ट होतो. तर पहिला ऑप्शन आहे प्रेझेंटेशन पॅकेज, दुसरा अडॅप्टिव्ह लर्निंग टेक्नॉलॉजी, तिसरा आहे वेब 2.0 आणि मोबाईल ॲप. आता मोबाईल ॲप जी आहे ती तुमच्या एन्व्हायरमेंटनुसार होते का, नाही होत. वेब 2.0 आहे का, वेब 2.0 जे आपण बघतो वेब 2.0 आहे. वेब 3.0 वेगळं आहे, तो क्रिप्टो आणि त्याच्यात येतं. प्रेझेंटेशन पॅकेजमध्ये तर तो एक लादलेली गोष्ट आहे. तर याच्यात क्लिअर कट ऑप्शन आहे अडॅप्टिव्ह लर्निंग टेक्नॉलॉजी. पर्टिक्युलरली in the section of emerging educational technologies, the correct answer to the questions which of the following refer to the software and online device and environment are adjust to the individual needs is adaptive learning technology. विशेषतः त्यामध्ये तसंच दिलेलं आहे. आता थोडं डिटेल याच्यात जाऊया. अडॅप्टिव्ह लर्निंग टेक्नॉलॉजी रेफर टू द सॉफ्टवेअर सिस्टीम्स अँड द ऑनलाईन प्लॅटफॉर्म दॅट आर यूज आर्टिफिशियल इंटेलिजन्स ऑर द अल्गोरिदम टू टेलर एज्युकेशनल कंटेंट पेस. म्हणजे तुमच्या गतीने शिकवायला पाहिजे. तुमच्या एज्युकेशनल कंटेंटच्या तुमच्यासाठी त्यांनी टेलर मेड केले ना. फीडबॅक बेस्ड ऑन द इंडिव्हिज्युअल लर्निंग परफॉर्मन्स अँड नीड. तुम्हाला कळावं म्हणून आर्टिफिशियल इंटेलिजन्स त्या त्या पद्धतीने देते. एखादा फास्ट लर्नर असेल त्याला एकदम कठीण लेवलचे प्रश्न देणार आणि एखादा स्लो लर्नर असेल त्याला स्लो याचे देणार. आता पर्सेंटेज पॅकेज मध्ये, प्रेझेंटेशन पॅकेज मध्ये कुठले कुठले आहेत, हे अडॅप्टिव्ह नाही आहेत. कोणतं, पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन. 2.0 इंटरॅक्टिव्ह वेब म्हणजे ब्लॉग आले, विकी झाले, नॉट पर्सनलाइज बाय डिफॉल्ट. आता विकिपीडियावर डेटा आहे पण तो तुमच्या पद्धतीने अडॅप्ट होणार आहे का, नाही होणार. मोबाईल ॲप डिलिव्हरी मीडियम, नॉट अ नेसेसरीली अडॉप्टेड. ऍप्लिकेशन हे प्रत्येकाच्या पद्धतीने काम करणार आहे का नाही, त्याच्यात ए आहे का नाही आहे. पुढचा प्रश्न आहे. 10 मिनिटं उरले फक्त. त्यानंतर मी हिंदीचं रेकॉर्डिंग किंवा हिंदीचं लेक्चर सुरू करतो. करेक्ट आन्सर्स त्यामध्ये आहे अडॅप्टिव्ह लर्निंग टेक्नॉलॉजी. आणि क्वेश्चन नंबर 25. क्वेश्चन आयडी आहे 171070. Knowing that the someone grew up before mobiles existed is an example of understanding someone based on their इकोसिस्टम, मायक्रोसिस्टम, मिझोसिस्टम, क्रोनोलिस सिस्टम. आता हे सगळं मी शिकवलेलं आहे. परत एकदा प्रश्नाचा प्रकार सांगतो. प्रश्नाचा प्रकार आहे फिल इन द ब्लँक्स. प्रश्नाचा जो मला वाटतं 25 क्वेश्चन घेऊया आणि आपण थांबूया आणि काही शेवटचे 5 मिनिटांमध्ये प्रश्न उत्तर सेशन घेऊया. काही विद्यार्थी लाईव्ह आहेत, डॉक्टर चिकू, डॉक्टर प्रशांत डांगोरे आणि डॉक्टर जयेश मॅडम. तर एक्झो सिस्टीम, मायक्रो सिस्टीम, मिक्झो सिस्टीम आणि क्रोनो सिस्टीम. तर एस्पेशली इन द सेक्शन ऑफ डिस्कसिंग ब्रेनर्स इकोलॉजिकल सिस्टीम थ्योरी, करेक्ट आन्सर इज क्रोनो सिस्टीम. क्रोनो सिस्टीम ते कसं आहे ते सांगतो. अकॉर्डिंग टू द ब्रोफॅन Brenner's theory, the chrono system refers to the dimension of the time
as it relates to the person's environment, including the life transitions and socio-historical circumstances. याचा अर्थ हे विशेष याच्यात त्यांनी दिलेला आहे. अंडरस्टँडिंग दॅट समवन ग्रोज अप बिफोर मोबाईल फोन्स एक्झिस्टेड रिफ्लेक्ट ॲज अ हिस्टॉरिकल टाइम पिरियड ऑफ ट्रान्झिशन विच इज एक्झॅक्टली कॉल्ड एज अ क्रोनो सिस्टम कॅप्चर्स. आलं लक्षात? म्हणजे टाइम पिरियड पण आहे, त्याचं ट्रान्झिशन पण आहे. तर हे सगळं आपल्याला कशामध्ये बघायला मिळतं? क्रोनो सिस्टम मध्ये बघायला मिळतं. पुढचा प्रश्न 26 आहे. पुढचा प्रश्न आपण नंतर घेऊया. कोणाला काही प्रश्न असेल तर तुम्ही विचारू शकता. दोन विद्यार्थी आहेत, डॉक्टर जयश्री आणि प्रशांत सर. हे काही प्रश्न असेल, नाही तर मग मी पुढचा एखादा प्रश्न घेऊन संपवतो. आपल्याकडे 8 मिनिटांचा अवधी आहे, 8 मिनिटांचा वेळ आहे. एनी क्वेश्चन्स? ओके. नो सर. ओके, चालेल. मग पुढे जाऊया. क्वेश्चन नंबर 26. क्वेश्चन आयडी आहे 171013. अकॉर्डिंग टू द गार्डनर, नेटिव्ह इंटेलिजन्सेस आर. नेटिव्ह म्हणजे त्यांनी सांगितलं, गार्डनरनी काय सांगितलं इंटेलिजन्सच्या बाबतीत? तर इंटरपर्सनल असायला पाहिजे इंटेलिजन्स, कन्व्हर्जन कन्व्हर्सेशनल प्रोफिशियन्सी त्याच्यात असायला पाहिजे, नॅचरलिस्ट असायला पाहिजे, इनोव्हेटिव्ह असायला पाहिजे आणि प्रॅग्मॅटिक असायला पाहिजे. तर याच्यापैकी कुठले करेक्ट आहेत? म्हणजे प्रश्न परत एकदा आपल्याला येतो, हा मीडियम डिफिकल्टीचा प्रश्न आहे आणि मल्टिपल आन्सर्स किंवा हायर थिंकिंग ऑर्डरचा प्रश्न आहे. तर इंटरपर्सनल, कन्झर्वेशनल, कॉन्व्हर्सेशनल, प्रोफिशियन्सी, नॅचरलिस्ट, इनोव्हेटिव्ह आणि प्रॅग्मॅटिक. तर आता जर तुम्ही प्रॅग्मॅटिकचा अर्थ तुम्हाला माहित असेल तर तुम्ही हा प्रश्न सोडवू शकता. परत माझं तेच सांगणं आहे, टर्मिनॉलॉजी तुम्ही जसं आपण श्लोक पाठ करतो तसं तुम्ही ह्या एक्झामसाठी करणं गरजेचं आहे. तर पहिला ऑप्शन आहे ए आणि बी, दुसरा आहे सी आणि डी, तिसरा आहे सी आणि ई आणि चौथा आहे ए आणि सी. त्याच्या आन्सर मध्ये आपण बघितलं की नेटिव्ह इंटेलिजन्स म्हणजे गार्डनरने सांगितलेले दोनच गोष्टी आहेत, एक आहे इंटरपर्सनल आणि नॅचरलिस्ट. इंटरपर्सनल आणि नॅचरलिस्ट हे जे आहेत, कन्व्हर्सेशनल, प्रोफिशियन्सी, इनोव्हेटिव्ह आणि प्रॅग्मॅटिक हे नाही आहे. तर आन्सर आहे ए आणि सी. ठीक आहे. तर ए आणि सी त्याचा आन्सर आहे. दीज आर द अमॉंग द 8 इंटेलिजन्स गार्डनर प्रपोज which are seen as naturally occurring in an individual to varying degrees. तर द फॉलोविंग आर नॉट अ पार्ट ऑफ गार्डनर ओरिजिनल इंटेलिजन्स. पहिला आहे कन्व्हर्सनल प्रोफिशियन्सी, नॉट अन इंटेलिजन्स कॅटेगरी. कॉन्व्हर्सेशन करणं हा काही इंटेलिजन्सचा पार्ट नाही. जनावर सुद्धा कॉन्व्हर्सेशन करतात, फक्त त्यांचे त्यांचे सिम्बॉल्स असतात. इनोव्हेटिव्ह, अ ट्रेट, नॉट अ गार्डनर इंटेलिजन्स. एक ट्रेट आहे, इनोव्हेशन करणं ही एक ट्रेट आहे. त्याच्यानंतर प्रॅग्मॅटिक, मोर रिलेटेड टू कम्युनिकेशन स्टाईल दॅन इंटेलिजन्स. प्रॅग्मॅटिक हे कम्युनिकेशन स्टाईल झाली, तो काही इंटेलिजन्सचा प्रकार मुळत नाही. तर ए आणि सी म्हणजे चौथा ऑप्शन याच्यातला बरोबर आहे. तर त्याच्यात कोणते कोणते इंटेलिजन्स येतात हा एक महत्वाचा पॉईंट आहे आणि आपण कव्हर करून इथं आपलं लेक्चर संपवूया. तर सगळ्यात पहिले आहे, मी इनविजिबल पेन घेतो, लिंग्विस्टिक. लिंग्विस्टिक नावाचं इंटेलिजन्स येतं. त्यानंतर लॉजिक, मॅथमॅटिकल लॉजिक, त्यानंतर स्पॅचियल, त्यानंतर बॉडीली म्हणजे कॅनेस्थेटिक इंटेलिजन्स, त्यानंतर म्युझिकल इंटेलिजन्स, इंटरपर्सनल, इंट्रापर्सनल आणि नॅचरलिस्ट. किती आहेत? 8. किती आहेत? 8. 1 2 3 4 5 6 7 8. तर हा 8 सुद्धा तुम्हाला एमसीक्यू मध्ये विचारू शकतो. न्यूमेरिकल्स एमसीक्यू येतात त्याच्यामध्ये. तर पहिला आहे लिंग्विस्टिक, दुसरा आहे लॉजिकल मॅथमॅटिकल, तिसरा आहे स्पॅटियल, त्या चौथा आहे बॉडीली म्हणजे कायनेस्थेटिक, म्युझिकल, इंटरपर्सनल, इंट्रापर्सनल आणि नॅचरलिस्ट. तर आपण अशी छानशी याची ट्रिक करू बनवूया. SBM एल लिम्स. आपण याची ट्रिक बनवू शकतो. LIMB आणि S. मी पेन चेंज करतो. लिम्स नावाची आपण ट्रिक बनवू शकतो. L म्हणजे लिंग्विस्टिक लॉजिकल, I म्हणजे इंटरपर्सनल इंट्रापर्सनल, M म्हणजे म्युझिकल, B म्हणजे बॉडीली किंवा कायनेस्थेटिक,
आणि एस म्हणजे स्पॅचियल. ठीक आहे. आता हा जो एम आहे यामध्ये ऑलरेडी एक एन येतो. आपण जेव्हा एम लिहितो त्यामध्ये एन येतो, किंवा तुम्ही एन लक्षात ठेवा, एन नंबर ऑफ लिम्स. ठीक आहे, असं लक्षात ठेवा, एन नंबर ऑफ लिम्स. एन म्हणजे नॅचरलिस्ट, दुसरं एल म्हणजे लॉजिकल आणि लिंग्विस्टिक, आय म्हणजे इंटरपर्सनल इंट्रापर्सनल, एम म्हणजे म्युझिकल, बी म्हणजे बॉडीली म्हणजे कायनेस्थेटिक, एस म्हणजे स्पेशल. तर याची ट्रिक्स आहे एन नंबर ऑफ लिम्स. आपल्या शरीरात शाखा खूप साऱ्या आहेत, तर आपण त्यांना एन नंबर ऑफ लिम्स असं ट्रिक करू शकतोय. मला वाटतं आता लेक्चर थांबवावं. उरलेले 2-3 मिनिटं आहेत. तर सर्वांना एन टी टीच्या एक्झामसाठी प्रिपरेशन करायची आहे, आणि त्यासाठी जे काही गायडन्स लागणार आहे ते टुडेज आयुर्वेद प्लॅटफॉर्म मार्फत मिळणार आहे. आता आपले प्रश्न झालेत 26. पुढचे प्रश्न पुढच्या लेक्चरमध्ये आपण घेऊया. आणि सगळ्यांनी ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्या. ज्यांनी एनरोल केलं नसेल त्यांनी एनरोल केला करा, आणि एक्झामची प्रिपरेशन सुरू करा, जेणेकरून जेव्हा एक्झाम जर समजा नोव्हेंबरमध्ये आली तर धावपळ व्हायला नको आहे. ठीक आहे. थँकिंग यू. टुडेज आयुर्वेद प्लॅटफॉर्म आहे हे, आणि आपण इथं लेक्चर थांबवतो हे. थँकिंग थँकिंग यू. थँकिंग यू. दिस इज अ टुडेज आयुर्वेद प्लॅटफॉर्म, अँड आय एम युअर होस्ट डॉक्टर हितेश्वर लोणारे.